ज्या लोकांना वांगी आवडत नाहीत ते लोक सुद्धा हा वांगी भात अगदी आवडीने खातील. ही आहे एकदम खास, परफेक्ट आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक डिश, वांगी मसाला भात. यातल्या भाजलेल्या मसाल्याचा सुगंध आणि गरमागरम भातात मिसळलेल्या वांग्याची चव अगदी अप्रतिम लागते. अगदी झटकीपट हा भात तयार होतो, सुटसुटीत होतो आणि चव तर खूपच छान लागते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या खास वांगी मसाला भात रेसिपीला. सर्वात आधी आपल्याला 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजू घालायचा आहे. आता मी इथे वाडा कोलम हा तांदूळ वापरला आहे. कोलमच्या ऐवजी आंबेमोहर, बासमती हा तांदूळ वापरला तरीही चालेल. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून झाले की जेवढा आपला तांदूळ आहे त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. आता मी इथे तिप्पट पाणी वापरत आहे, कारण की वाडा कोलम पाणी जास्त शोषून घेतं, त्याला फुलण्यासाठी जास्त पाणी लागतं. जर तुम्ही बासमती तांदूळ वापरणार असाल तर 2.5 पट पाणी टाकून 20 ते 30 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. आता आपण एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप चिरलेलं सुकं खोबरं घालायचं. त्याच सोबत 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर हे सगळं घालून पाणी न वापरता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. जर हा वांगी मसाला भात तुम्हाला जर थोडा उचलून तिखट करायचा असेल तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण वाढवायचं. हे पहा, कसलंही पाणी न घालता आपलं इथे हिरवं वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण वांगी कट करायला घेऊयात. आता बाजारातून वांगी आणताना वांगी कशी आणायची, तर वांग्याचं वजन जे आहे ते हलकं लागलं पाहिजे हाताला. वांगी नेहमी कोवळी आणि ताजी आणावीत. वजनाला जर वांग जड लागत असेल तर शक्यतो ते वांग घ्यायचं नाही. छोट्या आकाराची वांगी घ्यायची, यामध्ये बी कमी असतं आणि चवही व्यवस्थित असते. आता वांग्याचं देठ जर मोठं असेल तर देठ थोडंसं कट करून घ्या आणि वांग्याचे आपल्याला असे 4 भाग करायचे आहेत. पण पूर्ण खालपर्यंत वांगं कट करायचं नाही. मसाल्या वांग्याला जसं आपण वांगं कट करतो त्याप्रमाणे वांगं कट करायचं आहे आणि वांगं व्यवस्थित आहे की नाही आतमधून हे चेक करायचं आहे. किडलेलं असेल तर वांगं टाकून द्यायचं. वांगी सगळी चिरून झाली की वांगं पाण्यात ठेवायचं. यामुळे वांगं जे आहे ते ऑक्सिडाइज होत नाही किंवा ते काळी पडत नाहीत. चला, मसाला करून झाला, वांगीही चिरून झाली. आता आपण भात करायला घेऊया. आता कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. आता इथे कांदा शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा आणि कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा मीडियम फ्लेमवरतीच परतायचा, नाहीतर जळण्याची शक्यता असते. हे पहा, इथे कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण घालूयात पाव टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग. हिंग आणि हळद घालून झालं की आता ह्यामध्ये घालायचं आहे साठवणीतला 1 टीस्पून गोडा मसाला आणि आता हे तिन्ही जिन्नस तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. अगदी 30 सेकंद ते 1 मिनिटभर परतून घ्यायचं. हे छान परतून झालं आणि खमंग वास सुटला की जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलं होतं ते घालायचं आणि तेही खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवरती आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मसालाही व्यवस्थित परतून झाला की आता ह्यामध्ये घालायची आहेत वांगी आणि वांगी सुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. वांगी सुद्धा मस्तपैकी परतून झाली आहेत. मसाल्यांचा खमंग वास सुटला आहे. आता ह्यामध्ये अगदी अर्धा कप पाणी घालायचं, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. हा वांगी मसाला भात करायला आहे ना, अगदी सोप्पा आणि झटपट आहे. पाहुणे येणार असतील, कुठल्या घरात कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तुम्ही हा भात नक्की करू शकता. हे पहा, 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. वांग्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे वांगं थोडंसं शिजलेलं आहे. आता ह्यामध्ये तांदूळ घालायचं
आणि तांदूळ सोबतच आपण जे पाणी घातलं होतं तांदूळ भिजवण्यासाठी ते सगळं पाणी ह्यामध्ये घालायचं. आता तांदूळ भिजवतानाच पाणी मोजून घाला, म्हणजे इथे त्याचा ताप कमी होतो. इथे पाणी मोजण्याची गरज नाही. तांदूळ आणि पाणी एकदमच ह्यामध्ये घालून घ्यायचं. तांदूळ घातलं की आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर चिंचेची चटणी किंवा चिंचेचा कोळ घालायचा. वांगं वातूळ असतं, त्यामुळे चिंच घालायला विसरू नका. जर चिंचेचा कोळ वापरणार असाल तर जेवढा चिंचेचा कोळ आहे त्याच्या दुप्पट गूळ किंवा साखर घालायची. हे सगळं घालून झालं की व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. ह्या स्टेजला मीठ चेक करायचं व्यवस्थित आहे की नाही. मीठ जर कमी असेल तर थोडंसं मीठ घालायचं. आच मोठी करायची. मोठ्या आचेवरती एक उकळी फुटली की गॅस पुन्हा मंद करायचा, झाकण ठेवायचं आणि वांग आणि भात पूर्णपणे शिजेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं झाली की वांग आणि भात आपला व्यवस्थित शिजतो. हे पहा, अगदी सुटसुटीत झाला आहे आपला भात. भात एकदम मोकळा झाला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की भात आपला पूर्णपणे शिजला नाहीये तर पाव कप ते अर्धा कप गरम पाणी ह्यामध्ये घालायचं आणि भात पूर्ण शिजेपर्यंत शिजून द्यायचं. आपण चेक करूया भात शिजला आहे की नाही. भात शिजला आहे. भात शिजला आहे म्हणजे वांगही आपलं शिजलंच आहे. कलरवरून तुम्ही सांगू शकता. आणि अशा प्रकारे आपला वांगी मसाला भात तयार आहे. बाजारातून वांगी विकत घेताना ती कशी निवडायची ही टिप आणि वांगी मसाला भात करताना चिंच घालायची ही दुसरी टिप, या दोन्ही टिप्स विसरायच्या नाहीत. हा भात तुम्ही दुपारच्या जेवणात, डब्यात किंवा खास गेस्ट आल्यावर नक्की करून पाहू शकता. सोबत थोडं दही किंवा पापड दिलं तर बस, परफेक्ट महाराष्ट्रीयन मेजवानी तयार. आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बाय.